संस्कार सिद्धी प्रसिद्ध तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चित्ता हेमाडपंत नामकरणता प्रसंगोपात्तता प्रकटेल आधी हा लेखक खट्याळ जैसा खट्याळ तैसा वाचाळ तैसाची टवाळ आणि कुटाळ नाही विटाळ ज्ञानाचा नाही ठावा सद्गुरु महिमा कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा सदा निज शहाणीवेचा गरिमा वादकर्म प्रवृत्त परिप्राक्त निरेषा सबळ तेणेची साईंचे चरण कमळ दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठ काका साहेब भक्त प्रवर नाना साहेब चांदोरकर यासी ऋणानुबंध नसता जर कोठूनी जाणार शिर्डी सहा काका साहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित याचा एक परममित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणावळ्यासी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला तयाचा एकुलता एक सुत शरीरे सुदृढ गुणवंत असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी आणुनी सन्निध बैसवी अखेर फसवी सुत त्याते प्रसंग पाहूनी ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट जाहले ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र ओम श्री साई नाथाय नमः 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 ओम श्री साई जैसे यदृच्छे घडे ते भोगू सुखवा साकडे काय जाऊनिया गुरुच्याकडे जरी होणारा पुढे चालेन जैसे जयाचे अर्जित नको म्हणता चालून येत होणारा पुढे काहीही न चालत नेले मज खेचीत शिर्डीसी नाना साहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी ठाण्याहूनी दादरावरी येऊनी विळभरी बैसले मध्यंतरी एक तास गाडी वसईची यावयास वाटले हा अवकाश लावू की कामास एकादिया जाहली मात्र ऐसी स्फूर्ती तोची आली दादरावरती गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती ते मग बैसतीत येता गाडी निजस्थानी निरोप आला मज लागूनी मग मी भेट घेता तत्क्षणी चालली कहाणी शिर्डीची केव्हा निघणार साई दर्शन किमर्थ आळस शिर्डी गमन दीर्घसूत्रता का प्रस्थान निश्चिती मना का नाही पाहूनी नानांची आतुरता मीही शरमलो आपुले चित्ता परी मनाची झालेली चंचलता पूर्ण प्रांजळता निवेदिली त्यावरी मग नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध परिसता शिर्डी गमनेच्छोदबोध अतिमोदप्रद जाहला तात्काळ निघतो घेतले वचन तेव्हाच नानांनी केले प्रयाण मग मीही मागे परतोन ठेविले प्रस्थान मुहूर्ती मग सर्व सामान आवरूनी सर्व निरवा निरव करूनी तेची दिवशी अस्तमानी
शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील. जाणून दादरचेच भरले हशील. तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊन बसता. वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता. अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत. तोच आरंभी कार्यविघात. प्रथम ग्रासी मक्षिकापात. तैसा डोकावत होता की सवे पाहून सर्व सामान. यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन. मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर. उतरू नका हो दादरावर. मेलन तेथे थांबणार. बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना. मेल दादरवर मिळती ना. नकळे मग या चंचल मना. काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग. साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथा भाग. घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित. होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत. जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910. वर्तमान हे घडले पहा. एक साठ्यांचाच वाडा तेव्हा. होता रहावयासी उतारूस. तांग्यातून उतरल्यावरी. दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरण वंदीन शिरी. आनंद लहरी उसळल्या. इतुक्यात साईंचे परमभक्त. तात्या साहेब नूलकर विख्यात. मशिदीतून आले परत. म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी. वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी. मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान. बाबा जो येता ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन. स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई. धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी. आनंद न माई मनात. नानासाहेब सांगून गेले. त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले. साफल्य जाहले नयनांचे. कधी ऐकिली नाही देखिली. मूर्ती पाहून दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली. तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरण स्पर्श. पावलो जो परामर्श. तोच या जीवाचा परमोत्कर्ष. नूतन आयुष्य तेथूनी. ज्यांचे निलाधलो हा सत्संग. सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग. राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाते. तेचिकी खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत तया परते. ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार. करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडूनी कर. चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला. माझिया मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला. परम प्रगटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई. दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई. वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय. कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय. करीतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरण मानस. वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस. परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी. ऐसिया साईंच्या दर्शनेसी. पुनीत आज जहालो मी बहुवसी. पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी. तीही साई महाराज भेटी. हा साई एक मीनलिया दृष्टी. सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी.
बाळासाहेब भाट्यांपाशी आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी व्हावा की बुडवूनी आपुली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची ज्याचे त्यानेच केले पाहिजे न करी त्यास गुरुने काय कीजे न हालविता हात पाय जो निजे तयासी दीजे काय कवणे हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादावादीचे जनन अहंभावाची ही खूण नाही त्या वीण वाद जगी प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर केवळ दैवावर टाकून भार काय होणार मी म्हणे तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार होशमान नाही टळणार ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काका साहेबा प्रत परिसा पुसत काय ते काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत बाबांसी कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी असो ऐसा मी वागबाणहत जाहलो निशब्द लज्जावनत पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अविहित मज करवी हे हेमाडपंत नामकरण प्रातःकालीचा वाद या कारण तेणेची बाबासी हेमाड स्मरण मनी मी खूण बांधिली देवगिरीचे राजे यादव हे चिते दौलताबादीचे जाधव 13वे शतकी राज्यवैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला तो ही यदुवंश चूडामणी रामराजा राजाग्रणी मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्वलक्षणी हेमक्षणी हेमाद्री तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हेमाद्री व्रत दान तीर्थ मोक्ष खाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचिला हेमाद्रींनी विख्यात करणी तयांची गीर्वाण भाषेत हेमाद्रीपंत तोची प्राकृती हेमाडपंत मुत्सद्दी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी परी तो वत्समी भारद्वाज गोत्री तो पंचमी 3 प्रवरी तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ तो माध्यंदिन
मी शाकल तो धर्मज्ञ मी बाष्कल तो पंडित मी मूर्ख अकुशल कामज पोकळ ही पदवी तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी मी अल्पमती मंदबुद्धी त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी ओवी साधी मदन करवे तो ग्रंथकार कलाभिज्ञ मी तो ऐसा ठोंबा अज्ञ तो धर्मशास्त्र विशारद सूज्ञ मी अल्पप्रज्ञ हा ऐसा तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्रकाव्यांचा आकरू मी हे ऐसे बाबांचे लेकरू येई न करू ओवीही गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काळी पंडित बोपदेव विद्वन्मणी चमके जयाचे सभांगणी तेथेची हेमाडपंत राजकारणी ख्याती गुणिगणी जयाची तेथून पुढे उत्तरेहूनी उतरल्या या देशी फौजा यावनी जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला उगाच ना या पदवीचे दान चतुराईचा हा सन्मान वादावादी वरी हा वागबाण अभिमान खंडन भावया होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे उगीच योग्यते वीण जो बरळे तया माझिये उघडिले डोळे घालूनी वेळेवर अंजन असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण साई मुखोदित विलक्षण प्रसंगोचित सार्थ नामकरण ते म्या भूषण मानिले की यातून मज लाधो शिक्षण वादावादी हे कुलक्षण स्पर्शो न मज एकही क्षण परम अकल्याणकारी ते गळून जावा वादाभिमान एतदर्थ हे अभिधान जेणे आमरण रहावे भान नित्य निरभिमान असावे राम दाशरथी देव अवतारी पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी अखिल ऋषिगण मानस विहारी चरणधरी वसिष्ठाचे कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासही गुरु करणे पडे सांदीपनीच्या गृहीला कडे सोसूनी साकडे वाहिली तेथे माझी काय मात वादावादी करावी किमर्थ गुरुविण ज्ञान वा परमार्थ नाही हा शास्त्रार्थ दृढ केला वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी नसता श्रद्धा आणि सबुरी परमार्थ तिळभरी साधेना हेही पुढे आले अनुभवा ये रीती या नाम गौरवा प्रेम पुरस्सर निज सद्भावा शुद्ध स्वभावा आदरिले आता असो हे कथानक स्वपक्ष परपक्ष विच्छेदक वाद प्रवाद निवर्तक सर्वासही बोधक समसाम्य असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंधन दर्शन ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले पुरे आता हा अध्याय विस्तार हेमाड साई चरणी सादर पुढे यथानुक्रम कथा सविस्तर श्रवण तत्पर भावेजी साईची आपुली सुख संपत्ती साईचा आपुली सुख संवित्ती साईचा आपुली परमनिवृत्ती अंतिमगती श्री साई साई कृपेची या कारणे साई चरित्र श्रवण करणे तेणेची दुस्तर भवभय तरणे कलिमल हरणे निर्मूल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समजन नामकरणं नाम द्वितीयोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।